भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट शरद पवारांवरती टीका केली आहे। पाठीमागून कितीतरी सल्ले द्यायचे आणि आरक्षणावरून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे असा थेट आरोपच भुजबळांनी शरद पवारांवरती केलाय। परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं। परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत। मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही या सगळ्या विरोधी पक्षांना, ठीक आहे, ज्या वेळा निवडणुका येतील त्यावेळी तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्ही आमची निवडणूक लढू, तुम्ही तुमचे झेंडे घ्या, आम्ही आमचे झेंडे घेऊ, तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची भूमिका मांडू। पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायकॉट टाकायचा, मुद्दाम होऊन यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल, मागास वर्गांना असेल वाऱ्यावर सोडायचं, हे अजिबात योग्य नाही। दरम्यान भुजबळांच्या विधानावर विरोधकांकडून जोरदार पलटवार केला गेलाय, पाहूयात। याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे? सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला, काय फार अवघड नाही करणार। पण ताई तुम्हाला असं वाटत नाही का गरजेचं होतं यासाठी जाणार? नाही, आम्ही प्रस्ताव मागितला होता, त्याच्यासाठीच ही बैठक, सर्वपक्षीय बैठक बोलवली। प्रस्ताव कुठे पाठवला होता? बैठकीलाच कुणी गेलं नाही, प्रस्तावच आला नाही ना। बैठकीला जाणं गरजेचं नव्हतं असं वाटतं। प्रस्ताव आल्याचे अजेंडा काय कसा आमंत्रण करणार? होतं असं त्यांचं आमंत्रण आलं पण अजेंडा काय? ते म्हणतात की आम्ही एकत्र बसून आपण अजेंडा ठरवू शकलो असतो। हो, मग ते आम्हाला एरवी भेटतात ना सगळे, तुमच्याच चॅनलवर ते आम्ही जिन्यावर 50 वेळा सगळ्यांना एकामेकाशी बोलताना बघतो, मग तेव्हा का नाही बोलत? हे बघा, भुजबळ सोयीचं राजकारण आहे। नेमका भुजबळांचं जर आपण हे तपासलं तर ते कोणाबरोबर आहे आणि जे स्टेटमेंट करतायत ते कोणाच्या इशाऱ्यावर करतायत। एकदा त्यांचा म्हणजे नार्को टेस्टच करावी, मी तर असं म्हणतो। ते इशाऱ्यावर कोणाच्या बोलत आहे हे स्पष्ट होईल। कुणाचंही नाव घेऊन कोणालाही बदनाम करण्यापेक्षा आपापली लढाई आपण लढावी।